शंकर पाटील यांच्या कथा, ग्रामीण भाषाशैली, त्यांच्या कथेतील पात्र ही अगदी आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रसंगातून तयार झालेली असतात. त्यामुळं त्यांच्या कथांमध्ये आपुलकी, आपलेपणा आपल्याला नक्की जाणवतो. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शंकर पाटील यांचे निचरा या कथेचं आपण वाचन करणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. निचरा. तरणा जाऊन म्हातारा पाऊस काठी टेकीत आला होता. आभाळ भरून आलं होतं. गादी वाफ्यावरील तरवाला झारीनं पाणी ओतावं तशी पावसाची झिमझिम सारखी सुरू होती. जिरवणीचा पाऊस पडत होता. एकाएकी हवेत गारवा पसरला. हुडहुडी भरावी अशी गार हवा अंगाला झोंबू लागली. गारठा सोसेनासा झाला. तसे रानातल्या खोपीत एकटेच बसलेले रामजी काका अंगावर एक घोंगडं घेऊन पायाला मिठी मारून बसले. किलकिल्या डोळ्यांनी उगाच बाहेर बघत राहिले. पाऊस थांबायचं काही चिन्ह दिसत नव्हतं. आभाळ जास्तच भरून येत होतं. पावसानं वंदाट घातलं होतं. भुरभुर सारखी सुरू होती. गळती काही थांबत नव्हती. आभाळच फाटल्यागत झालं होतं. आभाळ फाटलंच होतं. पायाला मिठी मारून बसलेले रामजी काका गार वारं तोंडाला बडवाय लागलं तसं ढुंगणानं मागं सरले आणि कुडाला पाठ लावून उगाच टेकून बसले. कूड भिजून चिंब झाला होता. त्याच्या फटीतनं गार वारं आत शिरत होतं. पायाखालच्या जमिनीलाही ओल आली होती. नीट बूट टेकून बसायचं तर खालचं धोतर गार लागत होतं. दोन पायावर बसून राहावं तर अंग अवघडत होतं. खोपीत बसून उघड्यावर पडल्यागत झालं होतं. निवारा असून नसल्यागत. थंडीनं काकडून गेलेले काका दाडवानाला घोंगडं धरून तसेच बसून राहिले. बाहेर गळणाऱ्या पावसाकडे किलकिल्या डोळ्यांनी बघत बसले. भोग पडल्यागत आभाळ सारखं गळतच होतं. महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब पाणी पडत राहावं तशी धार सारखी लागून राहिली होती. काठी टेकीत आलेल्या म्हाताऱ्याचा आपला रामठेका सारखा चालू होता. तिन्हीसांज भरून गेली होती. अंधार गुडूप झाला होता. डोळ्यात बोटं घातली तरी काही दिसत नव्हतं. चांद ढगाळ गेला होता. वर तोंड केलं तरी चांदणी कुठं दिसत नव्हती. रातकिडे किर्र करत होते. रानातलं गार वारं अंगाला झोंबत होतं. थंडीनं भोकार फुटत होतं. खालवर घालून गप घरात पडायचं सोडून रामजी काका थंडी वाऱ्यात रानात येऊन बसले होते. नसता विचार करीत राहिले होते. बाहेर नजर लावून एकटेच बसले होते. अजून गडीही आला नव्हता. पाऊस तर सारखा रिमझिम चालूच होता. कांबळ्याची खोळ अंगावर घेतलेला चंद्रप्पा पांदीनं वर आला. सपाट्यानं खोपीजवळ आला आणि आत अंधार बघून मनी चरकला. बाहेर तोंडालाच उभं राहून त्यानं हाक मारली. काका. त्याची हाक ऐकून काका म्हणाले, का र? कोण? चंद्राप्पा. गडी आत आला. अंगावरचं कांबळं बाजूला झटकीत तो म्हणाला, अंधारातच बसलाय होय? बसलोय. झालं. ह्यो काय खंदील हितच होता ना मग? असं म्हणून त्यानं हातातलं घोंगडं वैरणीच्या ढिगावर टाकलं. भाकरीचं गटळं बाजूला ठेवलं आणि गडबडीनं कंदील हातात घेऊन तो म्हणाला, कवाच्या काय दिवस मावळलाय. काड्याची पिटी बी हितच होती की. असं म्हणून त्यानं काच वर करून काडी ओढली. वातीनं ज्योत धरली तशी त्यानं काच पुन्हा खाली केली. खोपीत प्रकाश पडला. काकांनी मान वळवली आणि रोजच्या सवयीनंच हात जोडून दिव्याला नमस्कार केला. काकांच्याकडे बघून चंद्राप्पा रामराम म्हणाला आणि त्यानं दिव्याला बाजूला ठेवला. कंदिलाच्या उजेडात त्यानं एकवार काकांचा चेहरा न्याहाळला. त्याला कसनुसं वाटून तोही गप्प बसून राहिला. काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हणाला, पाऊस सारखा लागूनच पडायला लागलाय. काका थोडा वेळ काहीच बोलले नाहीत आणि मग एक सुस्कारा टाकून म्हणाले, अरे सांचा पाहुणा हाय त्यो, वस्तीलाच आलाय. माझ्या वाणी गा. काकांचा घोगरा आवाज चंद्राप्पाला जरा निराळा भासला. काकांच्याकडे न बघता तो बाहेर बघत राहिला. काकाही गप बसून राहिले. चंद्राप्पाची चलबिचल काकांनी ओळखली
आणि त्याला अवघड वाटू नये म्हणून त्यांनी बोलणं सुरू केलं. "पांदीला लई राट झाली या कार? तर वेशीजवळ नुसती आंबील झाली या म्हणन असा. मग बसलायस का असा? जा की पाय धुवून ये जा." "होय, जातो. पाय बी धुवून येतो आणि तुम्हाला प्यायला ताजं पाणी बी आणतो." असं म्हणून त्यानं मातीचा गेळा हातात घेतला आणि त्या गेळ्याकडे बघत काकांनी विचारलं, "ठेव गेळा. ताण लागाय काय उन्हाळ दिस हाईत होय?" चंद्राप्पा थांबला आणि भाकरीच्या गठळ्याकडे हात करून बोलला, "भाकरी खायची नाही वय?" "कशाला आणलीस र भाकरी बिकरी?" "कशाला म्हणजे? पोटाला काय आधार नको?" मान खाली घालून काका पुटपुटले. "तरी तुला जाताना बजावलं होतं. काय जाईल ते 2 घास खावा की." मानवर करून काकाने पुन्हा विचारलं, "सांगितलं नाहीस तू काय भाकरी बिकरी नको म्हटली म्हणून?" "सांगितलं, पर मला बसवून घेऊन मुद्दाम 2 ताज्या भाकरी करून दिल्यात. मी नाही कसं म्हणू? पाणी घेऊन येतो. काय जाईल ते 2 घास खावा." असं म्हणून तो गेळा घेऊन विहिरीवर गेला आणि काका बाहेर बघत पुटपुटले, "मुद्दाम ताजी भाकरी करून दिल्या." एकाएकी वारं भिरभिरून पावसाचे शितोडे आत येऊ लागले. सरमाडाच्या कुडातनं सू करून आवाज निघू लागला. पावसाची एक मोठी सर आली आणि कुडाखालनं पाणी आत शिरू लागलं. फटीतनं येणारा गार वारा अंगाला झोंबू लागला. पाणी आणायला गेलेला चंद्रप्पा हातात गेळा घेऊन दुडक्या चालीवर धावत आला. त्याला बघून काकांनी विचारलं, "भिजलास का र?" धोत्रानं तोंड पुसत तो बोलला, "नाही, चिपळी जरा मोठी आली." अंग कोरडं करायच्या निमित्तानं भाकरी खायला कसं सांगावं याचा विचार करीत तो उभा राहिला. कंदिलाची वात मोठी करून त्यानं उगच इकडं तिकडं बघितलं आणि तो काकांना म्हणाला, "खाली काहीतरी हातरून तरी घ्यायचं. उठा बघू." "काय करतोस?" जवळ येत बोलला, "उठा उठा, असा आडुशाला बसा." "असू द्या, बाहेर बघत बसतो इथंच. कुडातनं पाणी आत यायला लागलंय, तिथंच बसताय होय?" असं म्हणत एका अंगाला त्यानं दुपदरी वाकळ पसरली आणि तिकडं बोट दाखवून तो म्हणाला, "बसा ह्यावर." रामजी काका घोंगडं सावरीत उठून उभे राहिले आणि चंद्राप्पाने पसरलेल्या वाकळेवर बूट टेकून म्हणाले, "ह्यो राजा रास्सारी बरसतोय बघ आता." "होय, लागून पडणार असं दिसतंय. गळलं तर मागणं भरूनच यायला लागलंय की आबाळ." अंगाभोवती घोंगडं घेत काका बोलले, "गारटा काय पडलाय गा? मेंढरं मरायचा पाऊस ह्यो." "तर हो." असं म्हणून चंद्राप्पा काकांकडे बघत म्हणाला, "बरं, मालक आता का बोलत बसलाय? तर काय करू म्हणतोस?" भाकरीचं गटळं खाली घेत तो बोलला, "ताजं पाणी आणलंय, घ्या खाऊन भाकरी." समोर ठेवलेलं भाकरीचं गटळं काही न बोलता बाजूला सारून काका गप्प बसून राहिले. न बोलता चंद्राप्पाही खाली मान घालून बसला. कसं बोलावं हे त्याला कोडं पडलं. त्यानं मान वर केली आणि एकवार भाकरीकडं आणि एकवार काकांकडं बघत न राहून म्हणाला, "दोपारी बी काय खाल्ला नाही म्हण, असं पोट मारून कसं भागल?" एक नाही, 2 नाही. काका आपले उगीच बाहेर बघतच बसले. थोडा वेळ गप राहून चंद्राप्पा पुन्हा बोलला, "काय जाईल ते खावा की 2 घास." एकवार खाकरून काकांनी विचारलं, "होय र चंद्राप्पा, तू आलास तेव्हा घरात जेवणं झाली होती का व्हायची होती र?" "पोरं जेवून झोपली होती आणि मालक जेवायला बसलं होतं." थोडकं हसून काकांनी विचारलं, "मालक एकटा जेवायला बसला होता का राजाराणी दोघं मिळून बसली होती?" काकांच्या प्रश्नाची खोच चंद्राप्पाच्या काळजाला बोचली आणि काही न बोलता त्यानं हसून साजरं केलं. उत्तराची वाट न बघता काकाही मान वळवून गप्प बसून राहिले. बाहेर गळणाऱ्या पावसाकडे बघत राहिले. गडी माणसाजवळ असं बोलायला नको होतं असं त्यांना वाटलं. दोघंही न बोलता गप्प बसून राहिले. मनाला अवघडल्यागत वाटू लागलं. तसा चंद्राप्पा उठला. शेजारची तोडलेली वैरण घेऊन बाहेर गेला. दावणीत वैरण टाकली. अंग आखडून उभी राहिलेली जनावरं खाली बघून गपागपा वैरण खाऊ लागली. त्यांच्या अंगावरून हात फिरवत चंद्राप्पा थोडा वेळ तिथंच उभा राहिला. मग पायातली चिपाडं गोळा करून त्यानं बाजूला ढकलली आणि पुन्हा येऊन तो आत बसला. अंगावर घोंगडं घेऊन काका अजून तसेच बसून राहिले होते.
भाकरीचं गटळ तसंच बाजूला पडलं होतं. त्यांचं चित्त काही ठिकाणावर दिसत नव्हतं. काय करावं हे चंद्राप्पाला कळत नव्हतं. गप खालवर घालून पडावं तर तेही त्याला बरं दिसत नव्हतं. काही बोलावं तर बोलणं सुचत नव्हतं. सारं अशुद्ध अन अवघड होऊन बसलं होतं. उगाच घुम्यागत चंद्राप्पा बसून राहिला आणि थोड्या वेळानं त्याच्याकडं मान वळवून काका म्हणाले, जनावरांची वैरणकाळी झाली? झाली की. मग का बसलायस? पड की आता. त्याला एकदम एक नवा विचार सुचला आणि तोंड वर करून तो म्हणाला, मालकानी एक काम सांगितलंय. कोण? बाळक्यानं? काय सांगितलंय? थंडी वाऱ्यात तुम्हाला रानात निभायचं नाही, तेव्हा तुम्हाला घरला घेऊन यायला सांगितलंय. तुला घेऊन यायला सांगितलंय? असं विचारून काका त्याच्याकडे बघत राहिले आणि हसून म्हणाले, आणि मग भाकरी कशाला पोस्ती केली र? येडबडलेला चंद्राप्पा सारवासारव करत बोलला, आणि मग नव, तुम्ही नाहीच म्हणला तर काय करायचं मग? काका एकदम आवाज चढवून म्हणाले, निष्काळची घरात निजायचं र. चंद्राप्पा मान खाली घालून बसला. त्याच्या जीवाला उगच चुटपुट लागून राहिली. थोड्या वेळानं न राहून तो म्हणाला, माझी एक बात ऐका. घासभर खाऊन घ्या म्हणजे पडायला मोकळं झालं. बोलताना मगाशी आवाज चढला होता याचं भान ठेवून काका शांतपणे म्हणाले, खुळ्या, हवा अशी गार पडलेली, थंडीनं माणसाचं भोकार फुटायला लागलंय. जेवू म्हणतोस? जेवल्यावर थंडी लय वाजल, आवरल का मला? त्याच्या परास न जेवल्याला काय वाईट? काकांचं हे झाकून बोलणं चंद्राप्पाला कळत होतं, पण इलाज नव्हता. काय करायचं असं म्हणून तो गप्प बसून राहिला. बसल्या बसल्या त्यानं नेसूच्या धोत्राचं टोक पिळलं आणि बेतान नाकात घातलं. जरा गुळगुळल्यावर सटासट त्याला 2 शिंका आल्या. नाक पुसत तो म्हणाला, नाक जरा गच्च झालंय. काकांना एक जुनी आठवण झाली. ते खुदकन हसले आणि म्हणाले, या सर्दीवरनं आठवण झाली. अशी सुरुवात करून ते सांगू लागले, काय तरी 20 सालामागची गोष्ट असेल बघ. बाळक्या तवा 4-5 वर्षाचा असेल. ह्यो असा दसऱ्याचा वकूत होता. देवाला ऊस तोडलं होतं. पोरग ऊसच दे म्हणून हट्ट धरून बसलं. मग मग काय, अरे ऊस कसा द्यायचा, त्याला पडसं आल्यालं, अंगात कणकण बी भरलेली. म्हटलं खडीसाखर खा, मनुक खा, तर ते काय नाही, ऊसच पाहिजे एवढं खरं. पहिल्यापासूनच हट्टी गा. आमकं एक पाहिजे म्हणजे पाहिजेच, तेच पाहिजे. आली का पंचायत? आणि मग हो, मग काय, बसला की रडत. जेवण नाही, खाणं नाही, काही नाही, काय नाही. सकाळपासनं एक मस ओपला आल्यागत तोंड पसरलं. ऊस पाहिजे एवढं खरं. बायला म्हटलं, आता काय करावं? घरात ऊस असून द्याचं होईना. काय कमी जास्त झालं तर कोण निस्तरणार गा? तर भ्याच की एक. असं म्हणून चंद्राप्पानं मान हलवली आणि तोंडाकडे बघत राहिला. काका सांगू लागले, ऊसाची काय अप्रूबाई गा, पर पोरगा असं रडायला लागलं आणि पोटात ढवळून या लागलं नव. मग कोण म्हणलं, काळा बाळा ऊस दिला तर चालतं. होय, तो काय बाधिकार नव. ते झालं, पर तो ऊस पैदा करायचा कुठला? तो कुठंतरी कवचित आढळणार आणि आपल्या येळेला गावणार कसा? मग म्हटलं ते काय नवं आणि पडलो बाहेर. धूम काढत काढत निघालो. पोटात ना आन ना पाणी. 4 कोसांची वाट तुडवून झाली आणि मग त्या रुई चंदूरला तो बाळा ऊस भेटला. तो बी एकानं हौसनं लावलेला. हितनं तिथनं चालून आलेलं बघून त्याला बी अप्रूबाई वाटली. त्यानं भली एक मुळी बांधून डोक्यावर ठेवली. ती मुळी घेऊन मध्यान रातचं घरला आलो. तुझ्या सर्दीवरनं आज त्याची आठवण झाली बघ. अशी एक एक गोष्ट. ही जुनी आठवण ऐकून झाली आणि चंद्राप्पा मान हलवून म्हणाला, मालकांचा बराच हट्ट पुरवलाय की मग. काका न बोलता त्यांच्या तोंडाकडे बघत राहिले. त्यांचा चेहरा मोरापार बदलून गेला होता. बोलण्याच्या नादात अंगावरचं घोंगडं खाली गळलं होतं. त्याचं त्यांना भान नव्हतं. गोष्ट संपली तरी काका आपल्याच विचारात दंग होऊन गेले होते. ध्यानस्थ बसल्यागत दिसत होते. चंद्राप्पा म्हणाला, घोंगडं तरी घ्या की नीट अंगावर. खाली पडलेलं घोंगडं काकानी अंगावर ओढून घेतलं
आणि मान खाली घालून ते पुन्हा विचारात गर्क होऊन गेले. चंद्राप्पा बसून बसून अवघडला आणि बाहेर बघत राहिला. पावसाची रिपरिप सारखी सुरू होती. अंधारात काही दिसत नव्हतं, पण चिटचिट ऐकू येत होती. डोळ्यात पेंग आला होता. घोंगडं टाकून पडावंसं वाटत होतं. अंग ताटकळून गेलं होतं. काका बसून राहिले होते आणि आपणच कसं कंडावं हा प्रश्न त्याला पडला होता. काका बरोबर त्यालाही ताटकळायची पाळी आली होती. उगाच बाहेर अंधाराकडे बघत तो बसून राहिला. मध्येच काका म्हणाले, चंद्राप्पा. तो दचकून म्हणाला, ओ, का ताटाय लागलायस? पड की आता. अंगाची हालचाल करीत तो बोलला, पडायचं हायच की. मग पड की, उगच का बसलायस? तो मुद्दाम बाहेर बघतच म्हणाला, काय जीवालाच गोड वाटेना बघा. का र? थोडा वेळ थांबून तो बोलला, का नाही पर. का र? तुम्ही एक घासभर खाल्ला असता तर बरं झालं असतं, असं म्हणून तो म्हणाला. काय उल्हासीच वाटत नाही बघा. म्हणजे तुला बी झोप येत नाही म्हण. झोप कशी येईल बरं? बैचेन झालेले काका बोलले. मग तर बोलत बसूया. जीव रमवायला एक गोष्ट सांगू तुला. इतका वेळ चितागती होऊन बसलेले काका गोष्ट सांगू का म्हणाले याचं त्याला नवल वाटलं. त्याच्या डोळ्यातला पेंग गेला. एकाएकी हुशारी वाटून तो काकांकडे मान वळवून बघत बसला. गोष्ट ऐकायला उत्सुक झाला. खाकरून काकांनी आपला गळा साफ केला आणि त्यांनी पुन्हा विचारलं, ऐकतोस? सांग. रामायण महाभारतातलं आख्यान नाही, माग खरी घडलेली एक गोष्ट आहे. आमचा आप्पा आम्हाला लहानपणी सांगायचं. असं? पुन्हा एकदा खाकरून काका सांगू लागले. ह्यो पडतोय असाच पाऊस लागून पडला होता. आभाळ फाटलं होतं. पाऊस सारखा कोसळत होता म्हणनास. करून चंद्राप्पा हुंकार भरू लागला. काका सांगू लागले, एक माझ्यागत म्हातारा होता. म्हातारी आधीच निघून गेली होती. काका थोडकं थांबले, तसं चंद्राप्पानं विचारलं, कुठं? कुठं नव? गेली होती गा. या संसारातनं ती सुटली होती. ती मोकळी झाली आणि म्हातारा मागं राहिला होता. आलं का ध्यानात? हा, करत सवरत एक पोरग होतं. त्याचं लगीन झालं, पोरं बाळ झाली. म्हाताऱ्याला कोण विचारतोय? त्याची आबाळ व्हायला लागली. स्वतःचं पोरग हिडीस करू लागलं. सांगता सांगता काका थांबले आणि चंद्राप्पानं विचारलं, आणि मग? मग काय? एक दिवस म्हातारा उठला आणि रुसून रानात जाऊन बसला. घरला येणार नाही म्हणून सांगितलं. आत खोपीत जाऊन बसला गा. चंद्राप्पा हो म्हणायचं विसरला. काका थोडा वेळ थांबले आणि म्हणाले, ऐकतोस नव? तर सांग की. खोप अशी नदीकडेला मळीला होती. मळीत खोप होती गा. म्हातारा खोपीत येऊन बसला आणि दोपारासनं पावसानं झोड उठवली. पाऊस सारखा कोसळायला लागला. घागरीनं वताय लागला. बाहेर तोंड काढा येईना झालं. बेजान पाऊस. दुपार टळली, तिन्हीसांज झाली, कडूसं पडलं. पाऊस सारखा कुडपतच राहिला. रात झाली तसा गडी भाकरी घेऊन आला. झाझाट केलं तरी त्यानं भाकरीला शिवलं नाही. ना आन ना पाणी. म्हातारा आपला तसाच बसून राहिला. नाही खात तर राहीना म्हणून घडी आपलं हातरून करून कलंडला. त्याला काय सोयर सुतक गा. पडल्या पडल्या त्याचा डोळा लागला. म्हातारा आपला बसला बाहेर बघत. पाऊस सुरूच होता. नदी फुगत होती. तास फुटून पाणी वर आलं होतं. हा हा म्हणता पाणी पसरू लागलं. बघावं तिकडं पाणीच दिसू लागलं. खोपीच्या तोंडाला बसून म्हातारा बघत राहिला. धाडधाड नदीचा आवाज ऐकू लागला. धो धो करून वारं सुटू लागलं. लालभडक पाणी वाजत जवळ येऊ लागलं. एक एक शिवार पाण्याखाली दिसेना झालं. पाणी येऊन खोपीला लागलं. आता काय करावं म्हणून म्हातारा उठला आणि गड्याला जाग करून म्हणाला, उठ र बाबा, पाणी खोपीला लागलं. गडी गडबडीनं उठला. बघतोय तर पायाजवळ पाणी. त्याची पाचावर धारण बसली. हातरून कामरून तिथंच टाकून तो आधी बाहेर पडला आणि म्हाताऱ्याला म्हणाला, चला जाऊ घराला. महापूर आलाय. म्हातारा काय केल्या जागचा हालना. गड्याला घोर पडला. म्हाताऱ्याला सोडून तू कसा आलास असं विचारलं तर काय सांगावं
याची काळजी त्याला पडलेली. त्यानं इनवून सांगितलं, पण म्हातारा आपला हट्ट सोडेना. पाणी खोपीत शिरलं, पायाच्या घोट्याला लागू लागलं. गड्याच्या काळजीनं ठाव सोडला. घोळ घालत बसायला वेळ नव्हता. हातात इळा घेतला. पायाखाली पाणी घेऊन दावणीची जनावरं नाचत होती. म्हातारा बसू द्या, तुम्ही तर बाबांनो आपला जीव वाचवा, असं म्हणून मनात त्यानं खसाखसा दावी तोडली आणि कंदील हातात घेऊन तो पळत गावाकडे निघाला. दम घ्यायला काका थांबले आणि चंद्राप्पानं विचारलं, म्हातारा तिथंच राहिला वय? म्हातारा तिथंच राहिला. आणि पाणी? पाणी खोपीला येऊन थडकलं. खुळं पाणी. हा हा म्हणता पाणी पसरायला लागलं. खोप पाण्यात उभी राहिली. घोट्याचं पाणी गुडघ्याला लागू लागलं. तरी म्हातारा तिथंच. बसायला येईना तसा तो उठला. कसाबसा खोपीतनं बाहेर पडला. त्यानं मान वाकडी करून गावाकडे बघितलं. कंदील घेऊन गडी सुसाट चालला होता. त्याला बघून म्हातारा म्हणाला, जा बापड्या, तरणा हायस, जीव जगव. काका थोडं थांबले. एक सुस्कारा टाकून पुन्हा सांगू लागले, पाणी वाढतच चाललं. मांडीला लागू लागलं. खोप पाण्यात तरंगू लागली. बघावं तिकडं पाणीच पाणी दिसू लागलं. धाडधाड आवाज कानावर येऊ लागला. पायाला पाण्याची वड लागू लागली. म्हाताऱ्यानं धोतार कमरेला खवलं आणि भेलकांडत भेलकांडत म्हातारा शेजारच्या गंजीजवळ गेला. कशीबशी शिडी लावली आणि देवाचं नाव घेऊन तो वर चढला. गंजीवर चढून बसला. काका थांबले आणि चंद्राप्पाचा चेहरा न्याहाळीत म्हणाले. म्हाताऱ्यानं गंजीवर ठाण दिलं आणि तो बघत बसला. काय बघत बसला असल? होय चंद्रप्पा, काय बघत बसला असल? हेच की, खाली पाण्याकडे बघत बसला असल. दुसरं काय? न बोलता काका चंद्राप्पाकडे बघत राहिले. तसं त्यानं विचारलं, काय बघत बसला? काका सांगू लागले. म्हातारा गंजीवर जाऊन बसला आणि नदी इसारला, पाणी इसारला, हे सगळं इसारला आणि गावाकडे तोंड करून बघत राहिला. गावाकडे बघत राहिला होय? हात हलवून काका म्हणाले, नाही खुळ्या, जसा एक कंदील गावाकडे चालला होता तसाच दुसरा कंदील मळीकडे येतोय का हे बघत बसला. आशेनं बघत राहिला. पाणी पसरत चाललं, रानं बुडत चालली, पर कंदील येताना दिसला नाही. कुठला दिसतोय? भाबडा म्हातारा वाट बघत बसला. इथंच गोष्ट संपवून काका थांबले आणि मान वळवून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत राहिले. गोष्टीत गुंग झालेला चंद्रप्पा म्हणाला, आणि मग पुढं काय झालं? पुढचं काय विचारतोस? खुळा तर नवस? हात हलवून तो बोलला. कोण म्हातारा असल? कुणास ठावं? आप्पा सांगायचं ही गोष्ट. ते काय आता तेवढं आठवत नाही. आप्पा का आणि कोण, पर कुणीतरी सांगितलेली गा. बहादर गंजीवर चढून बसला नाही का, म्हणून चंद्रापाही बाहेर बघत राहिला. त्याचा जीव चुटपुट करू लागला. पाऊस कोसळत होता. रानो माळ पाणी झालं होतं. पानंद भरून चालली होती. धाडधाड पाण्याचा आवाज कानावर येत होता. तिकडं कान देऊन चंद्राप्पा म्हणाला, पांदीला पाणी आलंय जणू. बाहेर बघत बसलेले काका भान विसरून बोलले, पड बाबा, कुडीत, थांबू नको, घागरीन वत, महापूर याला पाहिजे. काकाकडं बघत चंद्राप्पा बोलला, कशाला हो काका, पाणी लागून पिकं मराय पाऊस मागता होय? काका भानावर आले आणि हसून म्हणाले, मी कशाला पाऊस मागू गा, पर पडू नको म्हणून काय थांबणार आहे का तो? बघ की कसा कोसळायला लागलाय. आर्यावर्त म्हणायचा, खुळा पाऊस बघ. खुळा नाही तर काय शाना, असं म्हणून चंद्राप्पा बाहेर बघत राहिला. एकाएकी काकांना हलकं वाटू लागलं. डोळ्यात पेंग येऊ लागला. कळंडावं असं वाटून बेतानं वाकळवर अंग टाकत ते म्हणाले, हातरून कर आणि पड आता गप, रात बरीच झाली असल. चंद्राप्पानं हातरून पसरलं. कंदील बारीक केला आणि अंगावर एक घोंगडं घेऊन तो गप्प पडून राहिला. डोळा मात्र झाकणा झाला. उशाला एक हात घेऊन तो कुशीवर वळला. झोप काही लागना झाली. ताट पडल्यागत झाला. या कुशीवरनं त्या कुशीवर होत त्यानं हळू आवाजात हाक मारली, काका. काकांनी ओ दिली नाही. गडबडीनं हात लांब करून त्यानं कंदील मोठा केला. काकांच्या अंगावर पडलेल्या उजेडात
त्यानं नीट निहाळून पाहिलं. अर्धवट तोंड उघडं ठेवून काका शांत डोळे मिटून पडलेले दिसत होते. निश्चित पडले होते. धाप लागून चंद्रापाची छाती वर खाली होऊ लागली. अंग लाटलाट हलू लागलं. अंगावर काटा उभा राहिला. पुन्हा एकदा हाक मारावी म्हणून त्यानं तोंड उघडलं. नरड्यातनं आवाज बाहेर येईना झाला. मोठ्या कष्टानं त्यानं हाक मारली, काका. एक नाही, दोन नाही. निश्चित पडून राहिलेले काका एकाएकी घोरू लागले. चंद्राप्पाच्या जीवात जीवाला. कंदील बारीक करून तो पुन्हा अंथरुणावर पडला. मानेखाली हात घेऊन एका कुशीवर वळला. डोळे मिटून गप पडून राहिला. आणि धाडधाड नदी वाजत येऊ लागली. पुराचं लाल पाणी कोसन कोस पसरत चाललं. रानमाळ दिसना झाली. घो घो करून वारा घोंगावू लागला आणि गदागदा गंज हलू लागली. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.